चला सामन्याला होते सुरुवात. जो संघ चांगला खेळेल जो संघ पहिला चेंडू भला मोठा फटका बॉल सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. येतोय नीलच्या बॅट मधून एक भला मोठा चौकार. पहिला चेंडूला जो अकाउंट ओपन केलं ज्या कॉन्फिडन्सने त्यांनी त्याची बॅटिंगची सेमीफायनल्स मधली जी शैली दाखवत असताना पहिला चेंडूला भला मोठा फटकार मारलाय आणि दाखवतोय मी माझं नाव हितेश काय आहे. थ्रू आउट द टुर्नामेंट ज्या गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय त्यालाच पहिलाच चेंडूवरती मोठा चौकार मारलाय आणि नक्कीच स्वामीच्या खांद्यावरती थोडासा प्रेशर असणारे पर त्याच्यात ती कॅपेबिलिटी आहे की तो कमबॅक करून संघाला देऊ शकतं. एक चेंडू 4 धावा. धाव फलकावरती अकाउंट ओपन झालंय. हितेशचं अकाउंट झालंय ओपन. टीम ओनली 9चं स्वॅग मध्ये स्वागत केलंय गोलंदाज स्वामी यांचं. चला वर्चस्वासोबत कोणता संघ खेळताना पाहायला मिळेल काहीच वेळात माहिती पडेल. सेन्सिबल क्रिकेट. पहिला चेंडूला चौकार आला, दुसरा चेंडूला सिंगल आला. 2 चेंडूमध्ये धावसंख्या जाऊन 5च्या घरात समावली आहे. 2 चेंडू 5 धावा बिनगडी बाद. चांगली सुरुवात मिळते टीम ओनली 9ला. स्वामी यांचा पुढचा चेंडू फ्लायटेड चेंडू ढकललं, फ्लिक केलं, एक धाव घेण्यात यशस्वी. गोशांकी क्षेत्रात चेंडू चाललाय. 3 चेंडू 6 धावा धावफलकावरती लागलेत आणि फार मोठा सामना. जो संघ प्रेशर मध्ये खेळेल तो नक्कीच बिखरेल आणि जो संघ शांततेने खेळेल तो नक्कीच निखरेल. भला मोठा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रू आउट द टुर्नामेंटच्या क्षेत्ररक्षकांनी चांगली क्रिकेटची फिल्डिंग शैली दाखवली आहे. अमन जयस्वालने नक्कीच 3 धावा धावफलकावरती थांबवल्यात. 4 चेंडू 7 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगली स्टार्ट संघाला मिळाली आहे परंतु जसं आपण पहिल्या सेमीमध्ये पाहिलं 30 धावा देखील चेस होताना फार मुश्किल झाली. सेन्सिबल क्रिकेट. चांगला क्रिकेटचं प्रदर्शन. पहिला चेंडूला मोठा चौका आला त्यानंतर 4 सिंगल आपल्याला पाहायला मिळालेत. 5 चेंडू 8 धावा बिनगडी बाद. टीम ओनली 9. अंतिम चेंडू या बॉलिंग स्पेल मधलं स्वामीचं या षटकातील अंतिम चेंडू. मोठा फटका मारला. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावांमध्ये होते वाढ. रन्स मिळतील 4. हितेशला ये मिळतोय भला मोठा चौकार. टीमची धावसंख्या जाऊन डबल डिजिट मध्ये प्रस्थापित होताना 12 धावा धावफलकावरती लागलेत बिनगडी बाद. चांगली स्टार्ट टीम ओनली 9 संघाला पाहायला मिळते. ज्या प्रकारे पहिल्या सेमीमध्ये 30 धावा देखील मुश्किलीने चेस होताना संघ हरला. नक्कीच हितेश आणि फलंदाजाच्या मनात तोच विचार असेल. 30 ते 35 धावांचा इथे लक्ष समोरच्या संघाला द्यायचं. 1 ओव्हर 12 धावा अमनच्या समोर असणारे फलंदाज चांगल्या प्रकारे बीट केलं. डॉट बॉलची होते सांगता. ज्या गोलंदाजांनी या टुर्नामेंटमध्ये फार चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय तो गोलंदाज अमन जयस्वाल आपल्याला फेस करताना पाहायला मिळते. दिशा भरकटली. 13 धावा धावफलकावरती लागले आहेत. विशाल हितेशची ओपनिंग जोडी कारनामा करत असताना सेमीफायनलच्या दुसऱ्या हंगामात स्टेप आउटचा प्रयत्न. मोठी विकेट आपल्याला मिळते की काय हे पाहणं गरजेचं आणि तो जोश तो उत्साह सेक्टर बॉईजच्या प्रत्येक खेळाडूच्या विचारात पाहायला मिळते. डायरेक्ट हिट. हितेश स्वतःवरती नाराज. पाहणं गरजेचं काय असणार आहे हितेशचा डिसिजन. भली मोठी विकेट गमवत असताना संघ ओनली 9. हितेश जो गोलंदाजाने थ्रू आउट द टुर्नामेंट अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन केला तो बॅक टू द डगआउट जाताना पाहायला मिळतंय. नक्कीच माहिती आहे गोलंदाज अमनला देखील
की भली मोठी विकेट आपल्या नामी केली आहे गोलंदाज अमननी. दर्शन आणि अमनची जोड आता पाहणं गरजेचं कशा प्रकारे एकमेकांना फेस करतील. सेन्सिबल गोलंदाजीचा प्रदर्शन, एक धाव ऍड होते. टीम ओनली 9 चांगली स्टार्ट मिळाली परंतु भली मोठी विकेट आपल्या नामी केली आहे टीम सेक्टर बॉईज. आणि गोलंदाज अमनच्या डायरेक्ट हिटनी चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन करत असताना नक्कीच दुसरी ओव्हर हाताळत असताना अमन पाहायला मिळतंय. भला मोठा फटका, अजून एक विकेट. दर्शन चाललाय बॅक टू द डग आउट. नो बॉल नो बॉल नो बॉल. बरा मोठा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय नो बॉलचा. पंचांचा निर्णय जो असतो उत्साह. जर सामना प्रत्येक प्रेक्षकाला आवडला असेल तर नक्कीच प्रत्येक जोश आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांमध्ये देखील तो उत्साह पाहायला मिळते. भली मोठी विकेट आपल्या नामी करत असताना अमननी विकेट घेतली. हितेशची अमननी विकेट घेतली दर्शनची. ज्या बॅटलला आपण सर्व उत्साहित होतो त्या बॅटलला वन साइडेड आतापर्यंत तरी जिंकलाय गोलंदाज अमन यांनी. 2 मोठे गडी, 2 मोठे विकेट, 2 सेट बॅट्समॅन बॅक टू द डगआउट. नक्कीच प्रत्येक खेळाडूला सेक्टर 22 माहित आहे की भले मोठे विकेट आपल्या नामी केलेत. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येणं गरजेचं. पाच चेंडू झालेत. 16 धावा धावफलकावर, 14 धावा धावफलकावरती लागलेत. माफ करा, 14 धावा, 2 गडी बाद. टीम्स ओनली 9. चांगला कमबॅक करून दिलाय संघाला. कर्णधार आहे संघाचा, आयकॉन आहे संघाचा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक मध्ये एक फ्री, बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा ऍड होतील संघ ओनली 9च्या. एक धाव महत्वाचा अंतिम क्षणाला ठरत असतो. ज्या प्रकारे एक धाव क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट आहे. एक धाव नक्कीच संघासाठी भारी पडू शकते. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत टीमने दाखवला परंतु एक धाव टीम ओनली 9च्या अकाउंटमध्ये ऍड झाली. धाव संख्या 16च्या 2 ओव्हर 16 धावा, 2 गडी बाद. टीम ओनली 9 पाहायला मिळतंय. नक्कीच 30 ते 35 धावांचा लक्ष ओनली 9च्या प्रत्येक खेळाडूच्या मनात असेल. एक फायटिंग टोटल पर्यंत संघाला नेण्याचा प्रयत्न माझे साथी समालोचक अनिसच्या मनात देखील असेल. थ्रू आउट द टुर्नामेंट त्याने देखील फार चांगल्या क्रिकेटची शैली दाखवली. कॉमेंट्री देखील ते तितक्याच अव्वल दर्जाचा करत असतो. हिंदी आणि इंग्लिश मध्ये आपल्यासोबत समालोचनाला असतो. आणि आता आपल्या टीमची नैया बाहेर लावण्याचा प्रयत्न. चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन आलम खानने देखील थ्रू आउट द टुर्नामेंट दाखवलंय. 17 धावा धावफलकावरती लागल्यात टीम ओनली 9चे. आलम सरांचा पुढचा चेंडू, चांगल्या प्रकारे सेन्सिबल क्रिकेटचा प्रदर्शन इथे पाहायला मिळतंय विशाल द्वारा. धावसंख्या धावून 18 वरती पोहोचली आहे. 2 चेंडू 18 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. जशा प्रकारची सुरुवात पाहायला मिळाली होती, 12 धावांचा पॉवर प्ले आला, त्यानंतर मात्र 6 धावा खर्च करून 2 मोठे विकेट आपल्या नामी केलेत. लेग बिफोर द विकेटची अपील आपल्यापर्यंत आली परंतु टुर्नामेंटमध्ये हा नॉट आउट ठरवण्यात येणार आहे. 19 धावा, 3 चेंडू, आतापर्यंत 3 लिगल डिलिव्हरीज हाताळत असताना चांगलं क्षेत्ररक्षण कुमार द्वारा पाहायला मिळतंय. बाय 1 गेट 1 फ्री, एकावरती एक फ्री मिळतं. आणि नक्कीच ह्या आधी एक धाव एक्स्ट्रा आली, आत्ताच्या चेंडूला एक धाव एक्स्ट्रा आली. 2 धाव आतापर्यंत एक्स्ट्रा आल्यात वर थ्रोच्या माध्यमातून. हे पाहणं गरजेचं अंतिम वेळेस ह्या 2 धावा मागणे ठरतील ती काय. चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन, चांगली गोलंदाजी हाताळत असताना 5 चेंडू आतापर्यंत लीगल हाताळत असताना आलम सरांद्वारा पाहायला मिळालेत. अंतिम चेंडू सेमीफायनल 2चा तिसरा ओव्हर पहिल्या इनिंग्स मधला. बॉल काही वेळेस हवेत होता,
थोडासा फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली, पण अंतिम वेळेस सवरलाय स्वतःला देखील आणि संघाला देखील. तीन ओव्हर 23 धावा, 2 गडी बाद. अंतिम ओव्हर, अंतिम षटक हाताळत असताना सेमीफायनल 2 चा एक निर्णायक ओव्हर असेल हे पाहणं गरजेचं. पेशीने डॉक्टर आहेत विक्रांत साळुंके आणि त्यांना आता या पिचवरती काहीतरी चमत्कार करून दाखवायचं आहे, संघाला कमबॅक करून द्यायचं आहे. कमीत कमी धावा या अंतिम ओव्हरमध्ये खर्च करायच्या, जेणेकरून सेकंड इनिंग्समध्ये त्यांना कमीत कमी धावांमध्ये चेस करताना आसानी होईल. 23 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही 6 चेंडू या इनिंग्समधले शिल्लक. पहिली जी सेमीफायनल आपण पाहिली वर्चस्व विरुद्ध विक्टोरियस विनर्स, मात्र 30 धावा देखील फार चांगला. आपली विकेट गमावत असताना अजून एक विकेट रनआउटच्या माध्यमातून अनिस बॅक टू द डगआउट. आणि केवढी मोठी ही विकेट आहे, केवढी मोठी ही विकेट आहे हे आपल्याला देखील माहिती आहे आणि संघ सेक्टर बॉईजला देखील माहिती आहे, कारण एक डॉट बॉलची सांगता झाली, एक लीगल बॉल झालाय आणि आपल्या नामी पहिल्याच चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. सुभाष सावंत पुढील फलंदाज, ज्याच्या सिंगल डबल वरती फार लोकांचं लक्ष असेल. धाव घेण्यात फार गती वेगवान हा खेळाडू आहे. एका धावाला 2 धावांमध्ये फार चांगल्या प्रकारे तो कन्व्हर्शन करू शकतो. एक धावाला दुसऱ्या धावामध्ये लगेच तो कन्वर्ट करू शकतो. तो फलंदाज सिंगल डबलसाठी आता सुभाष सावंत नॉन स्ट्रायकर एंडवरती. नो बॉलचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. नो बॉलला स्टंपिंग नसते या टुर्नामेंटमध्ये, नो बॉलला स्टंपिंग नाहीये, म्हणून एक धाव ऍड होते. संघ सेक्टर बॉईज 24 धावा धावफलकावरती लागलेत ओनली 9 संघाचे. लाईनचा नो आपल्यापर्यंत पंचांचा निर्णय येत आहे. रिव्ह्यू आलाय, प्लेयर रिव्ह्यू आलाय आपल्यापर्यंत. पाहणं गरजेचं थर्ड अंपायरच्या माध्यमातून काय डिसिजन आपल्यापर्यंत येत आहे. भला मोठा सामना आहे, फार इम्पॉर्टंट असा डिसिजन आहे. पाहणं गरजेचं, एक एक धाव दोन्ही संघांसाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत कळवावा अशी मी पंचांना देखील विनंती करतोय. नो बॉल, नो बॉलनी एक धाव अकाउंटमध्ये ओनली 9 च्या ऍड होते. 24 धावा धावफलकावरती. 24 ना, 24 च्या घरात जाऊन पोहोचलाय. एक चेंडू 24 धावा. चांगला गोलंदाजीचा प्रदर्शन, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी थ्रू आउट द टुर्नामेंट. ज्या गोलंदाजाने प्रत्येक प्रेक्षकाला इम्प्रेस केले आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा निर्णय होता. दोन चेंडू 25 धावा. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात तो हाच विचार असेल, कोणता संघ वर्चस्वासोबत मेगा फायनलचा सामना खेळेल. 25 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 4 लीगल डिलिव्हरी, माफ करा 3 चेंडू झालेत. 3 चेंडू 25 धावा. बीट केलाय, थोडासा फंबलिंग पाहायला मिळाली. डॉट बॉलची होते सांगता. 4 चेंडू
4 चेंडू 25 धावा, 25 धावा 4 चेंडू. अजूनही 2 लीगल डिलिव्हरीजची आवश्यकता विक्रांत साळुंके सरांद्वारा. चांगली पेस, चांगली गती, एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज सुभाष. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू. या इनिंग्स मधलं कोणत्या पोझिशन वरती जाऊन संघ ऑनली 9 जाऊन प्रस्थापित होतंय हे पाहणं गरजेचं. दोन्ही संघांनी थ्रू आउट द टुर्नामेंट इम्प्रेसिव्ह खेळी दाखवली. बीट केला, डॉट बॉलची झाली सांगता 27 धावांचं आव्हान संघ सेक्टर बॉईजच्या समोर असणार आहे. आणि 27 धावा देखील काही वेळासाठी फारच कठीण ठरतात. नक्कीच एका सेफ साईडला जाऊन सेक्टर बॉईज पोहोचलाय, परंतु आपण जसं पहिल्या इनिंग्समध्ये पाहिलं, पहिल्या सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं, 30 धावांचा लक्ष्य पाठलाग करत असताना विक्टोरियस विनर्स फार अडचणीत ठरला होता. 30 धावांचा पाठलाग करत असताना संघ सामना हारला होता. आता पाहणं गरजेचं, सेकंड इनिंग्समध्ये 3 धाव कमी असून. चला मी नीरज नांदी यांना विनंती करतोय, जिथे कुठेही तो असेल स्कोरिंगसाठी आपल्यासोबत यावे. चला आता पाहणं गरजेचं असणार आहे प्रत्येक खेळाडूला. ती बॉलिंग कॅपेबिलिटी आहे, बॉलिंग स्ट्रॉंग आहे ऑनली 9 संघाची. थ्रू आउट द टुर्नामेंट आपल्या बॉलिंगच्या जोरावरती ज्या संघ आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये सेमीजपर्यंत येऊन प्रस्थापित झालंय, दर्शन, हितेश, प्रसाद शिलगावकर असो, सुभाष सावंत असो, फार स्ट्रॉंग लाईनअप आहे. त्यांच्यात देखील ती क्षमता आहे. 27 धावा डिफेंड होऊ शकतात की काय, हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात घर बसल्या बसल्या. इतके इंटरेस्टिंग सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी देखील, या वर्षी देखील, प्रत्येक वर्षी ही स्पर्धेची आयोजन फार चांगल्या प्रकारे विनयदाच्या माध्यमातून वन साइड हिरो विनयदा जो वन साइडेड या टुर्नामेंटला ऑर्गनाइज करतो संघासाठी. प्रत्येक खेळाडूसाठी तो एक प्लॅटफॉर्म सेट करतो की यंगस्टर असो, 40+ खेळाडू असो, प्रत्येक खेळाडूला इक्वली ऑपॉर्च्युनिटी मिळते या टुर्नामेंटवरती लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला खेळण्यासाठी. क्रिकेटसाठीचा जो प्रेम आहे विनयदा प्रत्येक वर्षी प्रत्येक खेळाडूला दाखवत असतो. नवीन नवीन टेनिस बॉलचे बॉक्सचे सितारे या टुर्नामेंटद्वारा आपल्या सर्वांना पाहायला मिळतात. कालच्या दिवसात या सामन्याला सुरुवात झाली, या पर्वाला सुरुवात झाली. गेल्या 2 वर्ष ज्या प्रकारे सक्सेसफुली या टुर्नामेंटला ऑर्गनाइज करण्यात यशस्वी ठरला विनयदा, 3ऱ्या वर्षी देखील या टुर्नामेंटला फार लोकांनी क्रिक लाईव्ह ऑफिशियलच्या माध्यमातून फार प्रेम दाखवलं आणि सामना आता अंतिम 3 मध्ये येऊन ठरलंय. 27 धावांची आवश्यकता टीम सेक्टर बॉईजला. यानंतर थर्ड प्राइजचा सामना आणि त्यानंतर मेगा फिनाले. लक्ष असेल प्रत्येक प्रेक्षकाचं, कोणता संघ पोहोचेल. पहिला चेंडू अलोंग द कार्पेट, बॉल चाललाय सीमा रेषा पार, येतोय मनोजच्या बॅट मधून चौकार. पहिला चेंडूला प्रेशर कमी केला तर रन बॉल. 23 चेंडू 23 धावांची आवश्यकता टीम सेक्टर बॉईज यांना. जशा प्रकारे टीम सेक्टर बॉईजच्या ड्रेसिंग रूम मध्ये जोश वाढलाय. पहिला चेंडूला मोठा फटका. सेन्सिबल क्रिकेटचं इथे प्रदर्शन पाहत असताना आपल्याला मिळतंय. मनोज द्वारा थ्रू आउट द टुर्नामेंट ज्या फलंदाजांनी आपल्या बॅटिंगच्या जोरावरती वन साइडेड या टीमची नय्या पार लावली आहे. सेमीफायनलच्या इतक्या मोठ्या सामन्यामध्ये देखील तो त्याच अंदाजे आपल्या संघाला विजयी रथापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करतोय. सेन्सिबल क्रिकेट. डॉट बॉलची होते सांगता. 3 चेंडू 5 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही 22 धावांची आवश्यकता 21 चेंडूंमध्ये असणार आहे. 3 चेंडू 5 धावा.
चौथा चेंडू नो बॉलची झाली सांगता नो+1 धाव संख्या जाऊन 7च्या घरात. अजून 20 धावांची आवश्यकता 21 चेंडूंमध्ये. हितेश सारखा गोलंदाजाकडनं हे कोणीही प्रेक्षक एक्सपर्ट नाही करत आहेत. त्याच्या देखील फार श्रमत आहे. संघाला बॅक करून देऊ शकतो. क्विक रनिंग बिटवीन द विकेट. 8 धावा धाव फलकावरती. चांगली स्टार्ट टीम सेक्टर बॉईजला पाहायला मिळते. चार चेंडू 8 धावा धाव फलकावरती लागल्यात. मोठा फटका. सेन्सिबल क्रिकेटचा प्रदर्शन. ज्या बॅटरनी थ्रू आउट द टुर्नामेंट आपल्या बॅटिंगनी इम्प्रेस केले 40+चा एक खेळाडू नितीन जोशी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटिंग मार्कवरती नॉन स्ट्रायकर एंडवर. आणि मनोज ज्यांनी आपल्या बॅटिंगनी पहिला चेंडूला भला मोठा फटका लावला. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेटदार 4 धावा दिल्या आणि भला मोठा चौका. मोठी मिस फिल्डिंग प्रसाद शिलगावकर द्वारा आणि फार मागणं ठरताना टीम ओनली 9ला. फार खुश फार हॅपी टीम सेक्टर बॉयजचा ड्रेसिंग रूम फार खुश असेल ज्या प्रकारचं प्रदर्शन थ्रू आउट द टुर्नामेंट दाखवलंय. गॅप मध्ये बॉल ढकलला होता. बॉल गेला सीमारेषा पार. मिळाले रन्स 4 आणि धाव संख्या जाऊन 13 वरती पोहोचली. 18 चेंडू 14 धावांची आवश्यकता. शांततेने आता बर्फ डोक्यावर ठेवून नितीन जोशीला देखील माहिती 18 चेंडू 14 धावा. एका डॉट बॉल काहीच. अजून एक चांगला फटका. बॅक कीपर सेंडला 1 धाव ऍड होते. 14 धावा धाव फलकावरती लागलेत. अजूनही 13 धावांची आवश्यकता 17 चेंडूंमध्ये असणार आहे. चला पुढचा चेंडू. दर्शन यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची होते सांगता मिस फिल्डिंग. 1 रनला कन्वर्ट केलाय. काय जोश काय उत्साह. दोन्ही बॅटलमध्ये कशा प्रकारची कॉलिंग आवश्यक असते क्रिकेटच्या या खेळामध्ये हे दाखवत असताना मेगा सेमीफायनलचा मुकाबला. फार खुश फार उत्साहित संघ सेक्टर बॉयज. 15 धावा धाव फलकावरती. बॉल डॉट झालाय. डॉट बॉलची होते सांगता 15 चेंडू 12 धावांची आवश्यकता असणार आहे. चांगली स्टार्ट मिळाली आहे संघाला. डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. थोडासा प्रेशर मनोज वरती आणत असताना 14 चेंडू 12 धावांची आवश्यकता. दिशा भरकटली. एक्स्ट्रा आली अजून एक धाव ऍड झालं. 17 धावा धाव फलकावरती जाऊन प्रस्थापित झालेत. अजून 10 धावांची मात्र आवश्यकता. औपचारिकता राहिली आहे मात्र परंतु क्रिकेट एक अनप्रेडिक्टेबल गेम आहे. 2-3 डॉट बॉल टीमला बॅक करून देऊ शकतो परंतु फार लांब आहे सामना. अजून एक चांगला कट. अजून एक चांगला फटका. टीमची धावसंख्या 18च्या घरात. अजून एक एक्स्ट्रा. अजून एक वाईड. धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या जाऊन 19च्या आकड्यात. मात्र 8 धावा. 8 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 8 धावा. 8 धावा 13 चेंडू. सेन्सिबल क्रिकेट. फार चांगल्या क्रिकेटचा प्रदर्शन. 12 चेंडू 7 धावा. 7 धावा 12 चेंडू. औपचारिकता राहिल्यात परंतु जो गोलंदाज आता बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळालाय तो गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे. तो कमबॅक करून देण्याचा त्याच्यात आत्मविश्वास आहे. आता पाहणं गरजेचं सेक्टर बॉयज की ओनली 9 वर्चस्व वाट पाहत असताना कोणता संघ त्यांच्यासोबत फायनल खेळताना पाहायला मिळणार आहे. सीडी उर्फ चैतन्य दलवी आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र 7 धावांची आवश्यकता. चांगला क्रिकेटचा प्रदर्शन. 1 वर 1 फ्री. 1 बाय गेट 1 फ्री. मात्र 1 धाव असणार आहे. माफ करा मात्र 1 धाव असणार आहे.
मात्र 1 धाव मिळते. 6 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 6 धावा. मोठा फटका, जस्ट क्लोज, जस्ट मिस झाला बाउंड्री रोपशी. मात्र औपचारिकता राहिलेत. ऑन पेपर जी टीम स्ट्रॉंग होती, ओनली 9 मध्ये ती क्षमता होती ट्रॉफी जिंकण्याची, परंतु सेमीफायनल सारख्या सामन्यामध्ये अजून एक डाव, अजून एक चांगल्या प्रकारे फ्लिक केला. ज्या संघाची निवड इतक्या अप्रतिम दर्जेत झालीये, आता असं मला वाटतं दोन्ही टीम्स बी पूल मधून क्वालिफाय होताना पाहायला मिळतील. एका जागेवरती वर्चस्व असेल, परंतु आता त्याआधी मात्र काही रनांची आवश्यकता. चांगलं क्षेत्ररक्षण. आपली विकेट गमावत असताना पर्यंत आपलं कार्य मनोजने केलंय. तो फार खुश झालाय, स्वतःवरती संघाचा कार्य केलंय. आठ चेंडू 4 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 4 धावा, 4 धावा 8 चेंडू. स्वामी थ्रूआउट द टुर्नामेंट ज्या गोलंदाजावरती लक्ष होता, परंतु जो फलंदाज त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून होतो तो होता स्वामी. आणि विकेट आपली गमावली आहे. काय झालंय, काय कमबॅक करून देऊ शकतो संघाला. 2 विकेट लागोपाठ, एका मागे एक. मनोजच्या मागोमाग स्वामी. अमन जयस्वाल एजे आलाय आता बॉलिंग मार्क वरती. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अंतिम चेंडू. 7 चेंडू 4 धावा, 4 धावा 7 चेंडू. मोठा सामना सेमीफायनल 2 चा. चांगलं कट. 3 धावांची मात्र औपचारिकता राहिली आहे. ओनली 9 स्वतःवरती नाराज असेल, परंतु हार्डलक मी थोडा देईल, परंतु अजूनही क्रिकेट मध्ये पलट निर्माण होतात, क्रिकेटमध्ये कमबॅक होतो, परंतु अडचण आहे काही. 6 चेंडू 3 धावा, 3 धावा 6 चेंडू. एका साईडचा डकआउट फार खुश, एका साईडचा डकआउट थोडा नाराज. टीम सेक्टर बॉयज स्वतःवरती फार खुश असेल. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. ज्या क्रिकेटचं प्रदर्शन सेक्टर बॉयज संघाने थ्रू आउट द टुर्नामेंट दाखवलाय, ते डिझर्विंग आहेत फायनलसाठी. ज्या क्रिकेटची शैली त्यांनी दाखवली आहे, ते डिझर्व करतात फायनल. त्याआधी अनिस माझे साथी समालोचक बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू 3 धावा, 3 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू चांगल्या प्रकारचा फटका, बॅक साइडला ढकलला. 1 धाव घेण्यात यशस्वी. डोक्यावरती बर्फ ठेवून ज्या फलंदाजांनी बॅटिंग केली आहे, फार खुश. सेक्टर बॉईजचा प्रत्येक खेळाडू असेल त्याला देखील माहिती आहे, कॅप्टन अमन कॅप्टन ला फार खुशी असेल. आयकॉन आहे संघामधील प्रत्येक खेळाडू फार खुश असेल. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. इन स्टाईल स्विमिंग. अजून एक डॉट बॉलची झाली आहे सांगता. 4 चेंडू 2 धावा डॉट बॉलची झाली आहे सांगता. पाहणं गरजेचं, कंपल्सरी चेस या टुर्नामेंटचा नियम आहे. 4 चेंडू 2 धावा. डेड बॉलची होते सांगता. आपल्यापर्यंत थांबण्याचा निर्णय आलाय. आता पाहणं गरजेचं, स्वॅग मध्ये चौकार मारून समाप्ती करतो या सामन्याची की सिंगल डबलनी. स्वैग में सामना जिताने का ट्राई करेंगे आई गेस नितिन जोशी, पर सिंगल डबल से देखील आपका काम हो सकता है. 4 चेंडू 2 धावा. रिव्हर्स स्वीपचा फटका. 3 चेंडू 1 धावाची आवश्यकता आहे. पाहणं गरजेचं.
कोई नाही नितीन दा शबाश. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत लवकरात लवकर कळवावा अशी मी विनंती करतोय. एकच रन, 3 चेंडू 1 धावांची आवश्यकता. थोडे अडचणी पर्यंत येत आहेत आपल्यापर्यंत. हॅलो हॅलो.
चला 3 चेंडू 1 धावांची आवश्यकता असणारे. थोडी अडचणी आपल्यापर्यंत आल्या होत्या, परंतु अडचणी काही वेळाची इथे वेळ झाली, परंतु यशस्वी रीतीने या टुर्नामेंटला शांततेने खेळा. क्रिकेट हा अनप्रेडिक्टेबल गेम आहे. क्रिकेटला क्रिकेट सारखं खेळा अशी मी विनंती करतोय. लढत नको. कोणत्याही खेळाडूला शांतपणे आपण ही स्पर्धा पार पाडू शकतो. आतापर्यंत कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात शांततेने या स्पर्धेचं आपण आयोजन केलं. अंतिम वेळेस हॅलो 3 चेंडू 1 धावांची आवश्यकता. शांततेने स्पर्धेचं अंत देखील व्हा अशी मी विनंती करतोय. शांत रीतीने या टुर्नामेंटचा ज्या प्रकारे आरंभ झाला होता त्याच प्रकारे त्यांचा अंत देखील व्हा अशी मी विनंती करतोय. 3 चेंडू 1 धावाची आवश्यकता आहे. मात्र औपचारिकता राहिलेत. 1 धावांची आवश्यकता. फायनल्स मध्ये कोणता संघ चाललाय? 3 चेंडू 1 धावांची आवश्यकता असणारे. जशाला तसा उत्तर देत असताना अनिसला देखील अमननी इक्वली आन्सर दिलाय. सामना जिंकलाय. इनटू द फायनल्स टीम सेक्टर बॉयज. हार्ड लक बॅड लक टीम ओनली 9. ज्या प्रकारची खेळी दाखवली थ्रू आउट द टुर्नामेंट सेक्टर बॉयजनी ते हे डिझर्व करत असताना हार्ड लक बॅड लक टीम ओनली 9